नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे महाशिवरात्र आणि उद्याच्या दिवशी भगवान शंकरांच्या आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहे। बघा, महाशिवरात्र प्रत्येक महिन्याच्या वैद्य चतुर्दशीस येते, ती शिवरात्र असते आणि जी माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीस येते ती महाशिवरात्र मानली जाते। महाशिवरात्री दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा उपासना करायची असते। भगवान शंकर हे साम सदाशिव भोलेनाथ आहेत। जो कोणी भक्त त्यांना रोज लोटाभर जल जरी अर्पण करतो तरी सुद्धा त्या भक्तांच्या ते नेहमी पाठीशी राहतात, त्या भक्तांना सदैव प्रसन्न राहत असतात। आणि महाशिवरात्र एवढ्या या पवित्र दिनी जर आपली त्यांच्याकडनं सेवा घडली तर अर्थात त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा ही आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे। फक्त सेवा आणि उपाय करताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायचा असतो। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा अनेक रत्ने बाहेर पडली आणि ती सगळ्यांनी घेतली। जेव्हा अमृत बाहेर पडलं ते सुद्धा सगळ्यांनी घेतलं, पण जेव्हा विष बाहेर पडलं होतं तेव्हा मात्र सगळेजण दूर पळाले। ते विष भगवान शंकरांनी सृष्टीच्या रक्षणासाठी स्वतः प्राशन केलं होतं आणि म्हणून आपण त्यांना नीलकंठ असं सुद्धा म्हणत असतो, कारण की भगवान शंकर हे महादेव आहेत। तर बघा, आपल्याला उद्या महादेवांची सेवा उपासना करायची आहे। सेवा उपासना तुमच्यासोबत शेअर केली आहे। उद्या आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असणारच आहे, जर नसेल तर तुम्ही स्थापन करून घ्या, कारण की आपल्या घरात शिवलिंग असणं हे खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं। तर बघा, उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्त जर तुम्हाला शक्य असेल ब्रह्ममुहूर्त उठून अभिषेक करणं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा। मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता, नाही मंदिरात जाणं शक्य तुम्ही घरच्या शिवलिंगावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक तुम्ही दुधाने, पाण्याने, पंचामृताने करू शकता। फक्त लक्षात घ्या की जर तुम्ही दुधाने अभिषेक करणार असाल तर तुम्हाला कच्चंच दूध घ्यायचं आहे, तापवलेलं किंवा पॉकेटचं दूध तुम्हाला घ्यायचं नाही। पाण्याने अभिषेक करणार असाल तुम्हाला थंड पाणीच वापरायचं आहे, गरम पाणी किंवा फ्रीजमधलं थंड पाणी तुम्हाला घ्यायचं नाही आहे। तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि अभिषेक तुम्हाला करायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। त्यानंतर बघा, अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला महादेवांना बेलपान अर्पण करायचे आहे। जर तुम्हाला 108 बेलपान अर्पण करणं शक्य असेल तुम्ही करू शकता। भगवान शंकरांची 108 नावे घेऊन तुम्हाला बेलपान अर्पण करायचे आहेत 108। जर 108 बेलपान नाही मिळाले तुम्ही एकच बेलपान भगवान शंकरांची 108 नावे घेऊन सुद्धा अर्पण करू शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला महादेवांना भस्म अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही पांढरी फुले अर्पण करू शकता। त्यांना तुम्ही धोत्राचं फळ, धोत्र्याची फुले तुम्ही अर्पण करू शकता। ज्या गोष्टी महादेवांना प्रिय आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर बघा, आता अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला एक उपाय करायचा आहे। उपाय अतिशय साधा सोपा आहे पण खूप जास्त प्रभावी आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होत असतात। फक्त उपाय किंवा सेवा करताना मनापासून पूर्ण श्रद्धेने केली पाहिजे, लक्षात घ्या। तर तुम्हाला उपाय हा 108 तांदळाचा करायचा आहे। हा उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा जर तुम्ही मंदिरात केला तर अतिशय उत्तम असणार आहे, कारण की मंदिरात तेवढी सकारात्मकता असते, मंदिरात तेवढी पॉझिटिव्हिटी असते। मंदिरात नित्य नियमाने आरत्या, सेवा, स्तोत्र, मंत्र, अभिषेक चालू असतो, त्यामुळे तिथली जी सकारात्मकता आहे ती खूप असते। त्या मानाने आपल्या घरी तेवढी सकारात्मकता नसते किंवा तेवढी पॉझिटिव्हिटी नसते। म्हणून तुम्हाला जर शक्य असेल ना मंदिरात जाऊन ही सेवा किंवा हा उपाय करणं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा। जर नसेल शक्य, अगदी शक्यच नाही, तेव्हा तुम्ही घरी सुद्धा हा उपाय करू शकता। बघा, आता उद्या असं होतं ना की भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते, प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते आणि त्यामुळे तिथे आपल्याला बसून हा उपाय करणं म्हणजे एक कठीणच असतं, कारण की एवढा वेळ बसून आपल्याला तिथे उपाय हा करता येत नाही, गर्दी खूप असते आणि प्रत्येकाला दर्शन घ्यायचं असतं। अशा वेळेस तुम्ही घरी हा उपाय करू शकता, तरी पण काहीच हरकत नाही। फक्त उपाय मनापासून पूर्ण श्रद्धेने करा, जेणेकरून तुम्हाला त्या उपायाचं 100% फळ मिळेल। बघा, तर काय करायचं आहे, तुम्हाला 108 तांदूळ घ्यायचे आहेत। 108 तांदूळ तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत, तुटलेला तांदूळ नसावा। एकदम व्यवस्थित बघून तुम्हाला 108 तांदूळ निवडून घ्यायचे आहे। काय करायचं आहे, अभिषेक करून झाल्यावर भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला एका डिशमध्ये ते 108 तांदूळ घ्यायचे आहे आणि एक डिश तुम्हाला रिकामी घ्यायची आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला धरायचा आहे आणि तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणायचं आहे। तुमचं नाव तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा जी काय ती तुम्हाला म्हणायची आहे, ती तुम्हाला सांगायची आहे आणि तो तांदूळ तुम्हाला दुसऱ्या रिकाम्या डिशमध्ये तुम्हाला टाकायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला दुसरा तांदूळ घ्यायचा आहे, तो तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला धरायचा आहे, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि तो तांदूळ तुम्हाला दुसऱ्या रिकाम्या डिशमध्ये टाकायचा आहे। असं संपूर्ण तुम्हाला 108 तांदळावर ही सेवा करायची आहे।
प्रत्येक तांदूळ तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये धरून ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमची जी काही इच्छा असेल, तुमची लग्न जमण्यासाठी असेल, संतान प्राप्तीसाठी असेल किंवा नोकरी संदर्भात तुमची इच्छा असेल, जी कोणी तुमची इच्छा असेल तुम्हाला सांगायची आहे, तो तांदूळ तुम्हाला रिकाम्या डिशमध्ये टाकायचा आहे। हे सगळी सेवा आपल्याला या 108 तांदळावर करायची आहे। त्यानंतर बघा, आता ही सेवा करून झाल्यावर तुम्हाला ते तांदूळ, ते 108 तांदूळ, बघा आपली सेवा काय होते, आपल्याकडनं 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप होतो। त्याचबरोबर त्या तांदळावर आपण आपली इच्छा अगदी मनापासून आपण भगवान शंकरांना सांगत असतो 108 वेळेस। म्हणजे ही सेवा आपल्याकडनं त्या तांदळावर घडते आणि ते तांदूळ, ती सेवा केलेले तांदूळ तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर व्हायचे आहे। आता बघा, तुम्ही असंही करू शकता, तुम्ही घरी हे तांदूळ, म्हणजे या तांदळावर तुम्ही सेवा करून हे तांदूळ तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकता। आणि खरंच हा उपाय जर तुम्हाला मंदिरात करणं शक्य असेल तर मंदिरातच करा, कारण की जे फळ आपल्याला मंदिरात मिळणार आहे ना, ते फळ आपल्याला घरी तेवढं मिळू शकत नाही, कारण की मंदिरात खूप जास्त सकारात्मकता असते। म्हणून तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जाऊनच हा उपाय करा। तुम्ही असंही करू शकता की 108 तांदळावर तुम्ही घरी सेवा करा। म्हणजे मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की एक तांदूळ घ्यायचा आहे, ओम नमः शिवाय तुम्हाला म्हणायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुमची इच्छा भगवान शंकरांना तुम्हाला सांगायची अगदी मनापासून। तर हे 108 तांदूळ तुम्हाला ही सेवा करून तुम्हाला ते तांदूळ तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। लक्षात घ्या, आता ज्यांना मंदिरात जाणं शक्यच होत नाही, ज्यांचे लहान बाळ आहेत किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल, ज्यांना अजिबात शक्यच होत नाही, त्यांनी घरी सुद्धा आपल्या देवघरात शिवलिंग असेल, तुम्ही त्या शिवलिंगासोबत तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता। लक्षात घ्या, खूप प्रभावी असा हा उपाय आहे। उपाय म्हटल्यापेक्षा सेवा म्हणा, खूप प्रभावी अशी ही सेवा आहे आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने केली ना तर आपल्या इच्छा पूर्ण होतातच। आपली इच्छा, आपली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होतेच। बघा, भगवान शंकर हे भोलेनाथ आहे आणि ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात। जो कोणी भक्त त्यांची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करतो त्या भक्तांवर ते नेहमी प्रसन्न राहत असतात। म्हणून लक्षात घ्या की आपल्याला उद्याच्या दिवशी जेवढी शक्य होईल ना तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल ना तर मंदिरात जाऊनच हा उपाय करा, नसेल शक्य तुम्ही घरी सुद्धा करू शकता। फक्त आपली श्रद्धा, आपला भाव स्वच्छ असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, आपली तेवढी भक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या मनात थोडी पण शंका यायला नाही पाहिजे, लक्षात घ्या। कारण की कुठलीही शंका मनात धरून जर आपण कुठलाही उपाय किंवा कुठलीही सेवा केली ना तर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही, कारण की आपल्या मनामध्ये शंका असते। म्हणून निशंक मनाने तुम्हाला हा उपाय करायचा, मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा, नक्कीच तुम्हाला उपायाचं 100% फळ मिळेल। त्यानंतर बघा, तुम्हाला उद्याच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे ना। शिवलीलामृत ग्रंथ पठण करणं शक्य नसेल त्यांनी शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे, जो आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पूर्ण पारायण केल्याचं फळ देऊन जातो। त्याचबरोबर उद्या तुम्ही शिवस्तुती म्हणू शकता, शिवमहिमा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, भगवान शंकरास तुम्ही जय जयकार करू शकता। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, असं तुम्ही जय जयकार करू शकता। तुम्ही जमेल तुम्हाला तितकी सेवा तुम्ही करू शकता। आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा भगवान शंकरांच्या सेवा आहेत, त्या तुम्ही सगळ्या करू शकता। रुद्राभिषेक तुम्ही करू शकता। तर ज्या प्रभावी सेवा तुम्हाला करणं शक्य असेल, आपला वेळातला वेळ काढून तुम्ही ह्या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा। आणि हा जो काही उपाय आहे ना तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, लक्षात घ्या। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वतः माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।